हल्लीच्या काळामध्ये अनेक मुलं वयात आलेली आहेत, मात्र मुली मिळत नसल्यानं त्यांची लग्न खोळंबलेली आहेत। हाच धागा पकडत महाराष्ट्रामध्ये एक टोळी सक्रिय झाली। ही टोळी मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधते आणि मुलासाठी मुलगी शोधून देतो असं आमिषही दाखवते। इतकंच काय तर लग्नासाठी मुलगी उभी केली जाते आणि एकदा का लग्न झालं की अवघ्या 2 ते 3 दिवसात पोबारा देखील केला जातो। पाहुयात ही टोळी नेमकी फसवते कशी हे सांगणारा आमचा हा वीकेंड स्पॉटलाइट स्पेशल रिपोर्ट। लग्न लावून फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। लग्न करून सोनं पैसे घेऊन नवरीचा पोबारा। अनेक लग्नाळू मुलांना लाखोंचा गंडा। महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण सध्या लग्नाच्या वयाचे झालेत, त्यातच मुलींची संख्या कमी असल्यानं अनेक तरुणांची लग्न खोळंबली आहे। मात्र बीड जिल्ह्यात अशाच तरुणांना लग्नाचा आमिष दाखवत गंडा घालणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झालाय। या टोळीची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी आहे तेही पाहूया। वयात आलेल्या मुलांची माहिती घेऊन हेरायचं, कुटुंबाशी संपर्क करून लग्नाचं आमिष दाखवायचं, धूमधडाक्यात लग्न लावून डोळ्यात धुळफेक करायची, लग्न झालं की 2-3 दिवसांमध्ये सोनं आणि पैसे घेऊन पोबारा करायचा। आष्टीच्या बाबतीत कंप्लेंट आमच्याकडे आले होते। आम्ही ते ट्रॅप लावला होता आणि तो जो टोळी आहे त्याला आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे। त्याचबरोबर वडवणीचा सुद्धा तेच विषय होता। तो ह्याच्या बाबतीत पोलिसांकडून एक आव्हान लोकांना हेच आहे की लग्न हे तुमच्या आयुष्यात एकच वेळी असते, तो त्यामुळे तुम्ही पूर्ण सूझबूझ करून पूर्ण खात्री करूनच तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहायला पाहिजे। मुलाचं लग्न लावून देतो, मुलगीही शोधून देतो असं सांगत 1 ते 1.5 लाखापासून ते 25 लाखापर्यंत फी म्हणून पैसे घेतले जात आहेत। त्यामुळे अनेक मुलांची आणि कुटुंबांची फसवणूक झालेली आहे। बीड जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान, खास करून तरुणांना आव्हान आहे की अशा बोगस टोळ्यापासून आपण स्वतःचं रक्षण करायचे, सावध राहायचे। यामध्ये आपली आर्थिक फसवणूक होते, तसेच मानसिक, शारीरिक आपल्या आईवडिलांची या ठिकाणी फसवणूक होण्याची खूप मोठी शक्यता आहे। त्यामुळे जर आपल्याला अशा टोळीचा संशय आला तर आपण याची खातरजमा करून याची तात्काळ तक्रार करावी जवळच्या पोलीस स्टेशनला। खरं तर आपल्या मुलाचे 2चे 4 हात करावेत आणि त्यानं संसार थाटावा असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं। मात्र मुली मिळत नाहीत म्हणून अनेक तरुणांची लग्न खोळंबली आहे। हेच हेरून या टोळीनं अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावलाय। त्यामुळे या टोळीला चांगलाच धडा शिकवायला हवा। आता प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की अशा फसवणाऱ्या टोळ्यापासून सावध राहा आणि येणाऱ्या काळात आपले लग्न सुरक्षित माणसाकडूनच आणि नातेवाईकांमध्येच करावेत असं आवाहन देखील पोलीस प्रशासनाने केलंय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।